आले तो त्यांचा बी त्रास, आपला त्रास, तुमचा त्रास आहे. प्रांत साहेब म्हणा तुम्ही रिसर या, एवढी सुरक्षा नाही. प्रांत साहेबांच्या केसाला धक्का लागणार नाही. आम्ही काही गुंड मावाली नाही आहेत मॅडम. शेतकरी म्हणून तुम्ही नोटिसा देऊन नाही उपाय. प्रांत साहेब जी केस डिफॉल्ट करतील कोर्टातून. आता हे मॅडम कौटुंबिक वाढली आहे, जे क्षेत्र बहिणीचं आहे तिथं हल्ला करा, आमचं क्षेत्र वेगळं करा ना. जोपर्यंत मॅडम आणि प्रांत साहेब गेले तोपर्यंत आज संध्याकाळ होऊ द्या ना. साहेब आता हे दप्तर कोणाकडे जाईल? गट नंबर 3 मध्ये दोन खातेदारांच्या नावावर पेमेंट टाकायचं काम कोणाचं होतं? तो तुमचा पोटीचा भूमिलेखवालाचा तेव्हा आला साहेब गावात पांढर विचारून चालला गेलाय. त्याचा आमचा विवाद झालेला आहे. हा तो आला पांढर विचारून घेतलं अनिल पवार कोणी चालला गेला हो. नंतर आम्ही वादविवाद केला. नंतर धुळ्याला भूमिलेखवाद अँटी करप्शन मध्ये सापडले साहेब. ज्यावेळेस मोजणी झाली, आमच्याकडे सर्व कागद आहेत ना. मोजणी झाली मॅडम त्यावेळेस या गट नंबर मध्ये किती खातेदार आहेत हे तर माहित होतं की त्यांना. मग त्याप्रमाणे ती मोजणी व्हायला पाहिजे होती की नाही? ते मोजणी एकत्रित गटाचीच करता आतापर्यंत जेवढ्या मोजण्या झाल्या त्या एकत्रित. मग आता सांगतो तुम्हाला मॅडम, या झाडांजवळ 2 विहिरी, गट नंबर 2 चा एक तो भाग आहे. त्या 2 विहिरी याच्या नावावर आहे. याचं पूर्ण क्षेत्र ते गेलेलं आहे आणि ते विहिरींचं पेमेंट या काकांच्या नावावर आहे. विहिरी यांच्या, पेमेंट यांच्या नावावर. हा आता हे काका काय म्हणताय माझ्या नावावर येतं. मग सर्कल, तलाठी, प्रांत येडे आहेत का ते माझ्या नावावर टाकायला? त्यांना काही दिसलं असेल म्हणून माझ्या नावावर टाकलं ना. हा म्हणतो विहिरी माझ्या ताब्यात आहे, माझ्या शेतामध्ये आहेत. हा वाद आम्ही कोर्टात मिटवायचा, तुमच्या चुक्या, आणि कोर्टात आम्ही जायचं. मूळ गटात पहिला मूळ गट कोणता होता? त्या गटातच असेल ना ती विहीर. त्याच गटात मॅडम शासनाचे 30 वर्षाचे जुने उधारे काढा. तुम्ही हे जे सांगताय ना, तुम्ही हे जे सांगताय ना मॅडम, ही व्हायला पाहिजे होती. ब क ड कोणाचा गेलेला आहे? मोजणी कधी होते? जर तुमच्या पोटीस मोजणी झालेली असेल तर तशी मोजणी होईल ना. पोटीशीच येत ना मॅडम. 7-12 प्रत्येकाचा वेगवेगळा निघतोय. 7-12 वेगवेगळा प्रत्येकाचा 7-12 वेगवेगळा निघतोय. पोटीचा मोजणी भूमिलेखवाले करतात. मला एक सांगा, माझा 7-12 वेगळा निघतोय, माझं काम त्याच्यावर चालतंय. यांचा 7-12 2 आता ड यांच्या नावावर निघतोय. मग अजून कसं पाहिजे? आपलं पॉझिटिव्ह काही सिग्नल भेटणार तर तू विषय सोडा. विषय नाही भेटत तुम्हाला विषय बरोबर आहे का नाही? पॉझिटिव्ह काय याला तिला बोलायचं काय काम करणं चालना गया पांढर विचारी सर मोजनी वारपर्यंत आम्ही 3 पर अनिल पवार जी के खेत में आप नहीं थे? आप कोई बोल रहे हो? उसका वो क्या बोलते हैं पोटीचा मोजनी का डेटा किसने सबमिट किया था? हाँ, तो ये कमलेश कमन पवार जी हैं, इनको आप बुला के एक लेटर लिखवा. इन सब ने अगर लेटर लिख दिया कि ये जो लेटर दिया हुआ है इस तारीख को, ये हमें इस हिसाब से डिस्बर्समेंट एक्सेप्टेड है, मैं चलता ना सर आपके कॉमन पाहिजे नाही ना आपल्याला. माझा पूर्ण पाहिजे ना सर. देखो आप एक्सेप्टेड नोटीस कंटिन्यू नाही ना. नाही पण आता आम्ही जागेवर ताबा घ्यायला आलेलो तो उल्लेख करा. मग मला एक मी काय म्हणतो, एक पत्र द्या तुम्ही आज की आम्ही आज ताबा घ्यायला आलेलो. असं वाद आहे. या वादामध्ये तुम्ही जेवढे लोक मला सह्या करून ताबा द्यायला तयार असतील आणि तो नसेल तो आम्ही तो त्याचा काय वाद येतो आम्ही तो निपटून घेऊ आणि तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे टाकून देऊ. आम्ही लगेच सह्या करून देऊ. ते नाही टाकणार ना. एकदम योग्य म्हणता. एकतर्फी ताबा आहे. शासनाच्या राष्ट्रीय प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, पण शासनाने कमीत कमी शेतकऱ्यांचं ऐकून घेणे, त्यांना न्याय देणे. 3 वर्षापासून कोर्ट मॅटर बनवून कोर्टात पैसे अटकले शेतकऱ्यांना. तर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहून दिली त्या घटनेत खरंच बदल होतोय का आता असं वाटतंय आम्हाला. म्हणजे विना मोबदला प्रशासन जर दबाव आणत असेल तर काय करायला पाहिजे साहेब? तुम्ही
ठीक आहे, तुमच्या कायद्यानुसार पोलीस प्रशासन स्पॉटला तुम्ही या बघा साहेब, आम्हाला पत्र द्या. हा साहेब तुम्ही एकदम राईट बोलताय. असं करा, इथं सर्कल मॅडम आहेत अधिकृत तहसीलदार म्हणून, तुम्ही या स्पॉटला या. तिथं आपले PI साहेब आहेत, सर्व यंत्रणा आहे. तुम्ही आम्हाला पत्र द्या की आम्ही तुम्हाला 1 महिन्यात 15 दिवसात तुमचा क्लिअर करून देऊ, न्याय देऊ. तर आम्ही द्यायला त्याला आम्हाला पत्र तर द्या तुम्ही काहीतरी. मग प्रांत साहेबांना द्या तुम्ही, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही साहेब. खासगी जमीन भूसंपादन संपादित जमिनीचा पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्ष ताबा गट नंबर 3च्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा खालीलप्रमाणे पंचनामा करून देत आहोत. गट नंबर 3चे जमीन मालक खाते क्रमांक 242चे श्री अनिल रमण पवार वैगरे यांच्याशी ताबा देण्याबाबत प्रत्यक्ष स्थळी चर्चा केली असता संबंधित खातेदार यांचा संपादित क्षेत्राचा मोबदला न्यायालयात दाखल केलेला असून सदर मोबदला गट नंबर 3 वरील खाते क्रमांक 242 व 787 अनुसार वेगवेगळा करून मिळत नाही तोपर्यंत जमिनीचा ताबा देणार नसल्याचे सांगितले. तसेच श्री कमलेश रमण पवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष स्थळी येण्यास नकार दर्शविला आहे. तरी जमीन मालक यांचे ताबा देण्यास हरकत घेतल्याने आजचाच विषय ना साहेब. तुमच्यासाठी आहे पण चाकोरीबद्ध पद्धतीने पोलीस स्टेशनला या ठाणे अंमलदारकडे द्या. आम्ही घेतो ना, आम्ही नाही म्हणत नाही का तुमचा तक्रार अर्ज द्यायला. तुम्ही बिलकुल द्या. तुम्ही कधी दिले आणि तुमचा आणि तुम्ही ताबा घ्यायला येता, ऐका ना, तुम्ही ताबा घ्यायला येता, ते 1 वर्षापासून पत्र दिलेलं आहे, 1 वर्षापासून, आणि आज ताबा घ्यायला येता. फ्रेश पत्र आजची तारीखचं फ्रेश पत्र भेटवून देतो. काय करू सांगा साहेब भेटणार आहे, तुम्ही काय भेटून देणार हो? अहो, शासन देणार आहे आम्हाला. तुम्ही काय भेटून देणार आहे? शासन देणार आहे आम्हाला. तर आणि शासन तुम्ही पैसा द्यावा, तुम्ही मिटिंग